श्री स्वामी समर्थ. आज आहे फादर डे. आपल्या पप्पांसाठी 2 शब्द माझ्या सांगण्यासाठी खूप व्यक्त करण्यासारखे आहे. माझ्या वडिलांसाठी ते मी 2 शब्द तुमच्या पुढे व्यक्त करणार आहे. माझ्या वडिलांसाठी बोलायचं म्हणलं की खूप कमी वयात लग्न केलं त्यांच्या आईवडिलांनी. नंतर त्यांचं लग्न झाल्यावर काही 1-2 वर्ष ते एकत्र राहिले. नंतर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना वेगळं काढून दिलं की म्हणे तुम्ही तुमचं करून दाखवा कसं करायचं आहे ते. पण माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या आजी आजोबांनी पहिल्यापासून खूप कष्ट केलेले आहेत. मग काही दिवसांनी वडील थोडेसे ड्रिंक करायला लागले. तर ड्रिंक करता करता पप्पांना खूप व्यसन लागून गेलं. व्यसन लागल्याच्या नंतर आजोबा म्हणे की तू तुझं कमव आणि तू तुझं कसं करायचं ते दाखव. मग आम्ही लहान होतो. आम्ही लहान असताना पप्पांनी अंगावरच्या कपड्यावर आणि आईने पप्पांनी घर सोडलं. घर सोडल्याच्या नंतर म्हणजे सांगू शकत नाही पप्पांनी आणि मम्मीनी कसे कष्ट केलेले आहेत. पप्पांनी तर खूपच केलं आणि मम्मी ही खूपच करते पहिल्यापासून. मी जशी 12 दिवसाची होते तेव्हापासून माझी मम्मी कष्ट करते. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक म्हणजे घरं बांधणे, फ्लॅट बांधणे असं हे पप्पांचं काम होतं पहिल्यापासून. मोलमजुरी करून खाणं. मग पप्पांनी हळूहळू इतके कष्ट केले. पप्पांचे कष्ट सांगू शकत नाही. मग पप्पांनी माझा मोठा भाऊ झाल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर मी झाल्याच्या नंतर पप्पांनी मग स्वतः बिल्डर करायचं. स्वतः त्यांच्या हाताखाली पोरं ठेवून कामं करून घ्यायचे. पप्पांनी इतकं कमवलं. पप्पांनी सोनं चांदी, परत बायकांना पोरांना. पप्पा जेव्हा पण कधी ड्रिंक करून आले ना तर पप्पांचं एकच राहायचं की हातात किलोभर काजू बदाम ते घेऊन येत होते. मम्मीला पण जे म्हणन ते. पण मम्मीला त्रास खूप दिलेला आहे पप्पांनी. पण पप्पांनी मम्मीला त्रास तर दिलाय, पण त्रास असा दिलाय फक्त दारूचा. पण कधी 1 रुपयाही कमी पडू दिला नाही ना. कधी घरात खायलाही कमी पडू दिला नाही. एक म्हणता पप्पाने 2 घर घेतले. 2 म्हणता पप्पाने 3 घरं केले. आणि अजूनही माझे पप्पा कष्टच करतात. कुणाच्या जीवावर बसून खात नाही. पोरं कितीही कमवत असतील, पोरांसाठी त्यांनी भरपूर काही कमवलं. आपण जरा म्हणलं ना पप्पा तुम्ही काही करू नका, बस झालं, तुम्ही आता खूप करताय. नाही, आत्ता जरा कमवलं तर पुढं उपयोगी येईल. आत्ता जरा कमवलं तर पुढं उपयोगी येईल. ते अजून पण माझे पप्पा कष्टच करतात. मी पप्पांसाठी काय बोलू हे शब्द मी सांगू शकत नाही शब्दामध्ये. मग काही कालांतराने मला 2 भाऊ आणि मी एकटी असताना मग माझं कमी वयातच पप्पांनी लग्न करून दिलं आणि मम्मीनेही लग्न करून दिलं. मग नंतर 2 भाऊजाई आल्या. 2 भावांचेही लग्न झाले. भावांना 1 मुलगा 1 मुलगी. पोरांचे पण व्यवस्थित झालं. तरीही भाऊ एवढं कमवत असताना पण भावांना पण चांगला पेमेंट. दोन्ही भावांनी चांगलं कमवलं. छोट्या भावाने गाडी, मोठ्या भावाचं पण व्यवस्थितच आहे. असं करता करता पोरं म्हणतात की पप्पा तुम्ही घरीच राहा, नका करू, तुम्ही फक्त जे काय खुर्चीवर बसले जे तुम्हाला काम वाटेल ते तुम्ही करा. आणि तुम्हाला जे काय वरचा जो लहान भाऊ जो मंडपचं काम करतोय तर त्याचं म्हणणं असं की काही वस्तू भाड्याने देत राहा, त्याचे वरचे पैसे येतील ते तुम्हाला खर्चायला ठेवा. पण पप्पा काय कुणाचं ऐकत नाही की नाही मी एक तुमच्या जीवावर बसून खाऊ का. मला जोपर्यंत होतंय तोपर्यंत मी तुमच्यासाठी करत राहणार. आणि माझ्याकडे जर कधी पप्पा आले ना की तर खाली हाताने कधीच येत नाही. आले ना तुम्हाला 2,000 देतील, 3,000 देतील की राहू दे बाई हे तुझ्यासाठी खर्चायला. मी म्हणलं मी जरा मागितलं ना पप्पा मला एवढं नाही एवढं पाहिजे, तेवढं नाही तेवढं देतात ते. मला असं नाही म्हणत नाही, पण म्हणतील तुला असं पैसे किती हे करते तू, देतात ते पप्पा. आता पण माझ्या भाचीचं लग्न झालं आणि तेव्हा पण माझ्या पप्पाने मला जाताना 3,000 रुपये दिले. पण मग नंतर इथं आमच्या एका पाहुण्यांचा कार्यक्रम होता. पप्पा थोडे दारू पितात माझ्या घरी आल्यावर. पण मग मी पप्पांना बोलले राग पप्पा तुम्ही माझ्या घरी यायचं नाही. तर पप्पा माझे घरी आले नाही. तर इथंच आमच्या इथून कार्यक्रम केला. जवळपास कार्यक्रम होता, तो कार्यक्रम केला आणि पप्पा चालले गेले. तेव्हापासून काही पप्पाने फोन केला नाही. पप्पांना राग आला माझा की पोरगी अशी म्हणते की आपल्याला की तुम्ही पप्पा माझ्या घरी येऊ नका. मी ह्या कारणामुळे नाही म्हणले की मी ह्या कारणामुळे म्हणले पप्पा तुम्ही जरा दारू पिऊन जर आले तर तुमची इज्जत राहत नाही. मग मला असं वाटतं ना की पोरीच्या घरी तुम्ही एकदम चांगले कपडे, चांगले व्यवस्थित, तुम्ही आयटीत या, आयटीत बसा, आयटीत खा, तर तुमचा मान सन्मान वाढेल, तुम्हाला पण किंमत भेटेल. जर माझ्या वडिलांना ज्या घरात किंमत नाही त्या घरात मग मला चांगलं वाटेल का ते? नाही. म्हणून पप्पा मी तुमच्यासाठी मी जेवढं पण बोलेल ना पप्पा तेवढं पण तुमच्यासाठी कमीच आहे. आणि तुम्ही आपले समजा माझे 2 भाऊ आणि माझ्यासाठी काय केलंय आणि काय नाही ते खूप म्हणजे खूप मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही पप्पा तुम्हाला. पप्पा लव्ह यू, आय मिस यू. आजच्या फादर डेमुळे पप्पांसाठी मी 2 शब्द मला सकाळपासून बोलायचं होतं पप्पांसाठी तर मी बोलले. माझे 1000 व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.